नाव सांगा. माझं नाव वसंत मनोहर पाटील. वय किती? वय 42. राहणार कुठले तुम्ही? राहणार जुना सिडको, शांतीनगर. बरोबर. तुम्हाला काय त्रास होत होता माझ्याकडे आले? याच्यापूर्वी वास, विकनेसपणा आणि थकलेला एकदम. बरोबर. अजून? आणि सुरुवातीला वास पोटात दुखणं आणि एकदम असं मरगडल्यासारखं झालेलं वास. बरोबर. आणि त्याच्यानंतर असं पोटात खूप दुखायला लागलं. मी पहिला सिव्हिलला गेलो. सिव्हिल मधून तिथे हे केलं, ते म्हणे तुमची लिव्हरच खराब झाली म्हणे. बरोबर. तिथून ट्रीटमेंट काही घेतली नाही. मी कटाऱ्या म्हणून गंज मारला डॉक्टर आहे. बरोबर. त्यांच्याकडे गेलो. ते म्हणे ही ट्रीटमेंट चालू करा. त्यांची 2-3 वेळेस ट्रीटमेंट घेतली, काही फरक नाही पडला. बरोबर. पण तसंच जाणवायला लागलं मला. त्याच्यानंतर मी इकडे गेलो चिट्टीवाड. बरोबर. त्यांनी दिला मला औषधी वगैरे सगळे. पण सुरुवातीला 4 दिवस परत चांगलं वाटलं, परत तसाच प्रॉब्लेम. बरोबर. मग वगैरे संडास वगैरे पूर्ण बनच झाले तेव्हा. त्याच्यानंतर मग परत मी अंगावर काढलं. बरोबर. मग मला इकडे शॉपिंगला देतो मित्रानेच सांगितलं बाबा ते होमिओपॅथिक मुसळे म्हणून डॉक्टर आहे. बरोबर. मुकेश मुसळे. त्यांना दाखवलं. त्यांनी पाहिलं बाबा मला. बरोबर. पहिले बाहेरचे सगळे औषध पावत्या वगैरे पाहिले ते डॉक्टरचे. बरोबर. फाईल वगैरे. ते म्हणे काही नाही, होऊन जाईल बाबा. तुम्ही इथे आले त्या दिवशी एक्झॅक्ट तुमची परिस्थिती काय होती? त्या दिवशी असं सांगतो ना मी, तेव्हा मग असं झालं ते ऍडमिट व्हायचं होतं मला. बरोबर. डॉक्टरने सांगितलं होतं बाबा ऍडमिट व्हावं लागेल. माझ्याकडे परिस्थिती नसल्यामुळे मी मित्राला सांगितलं. मित्र म्हणे अरे होमिओपॅथिक चालू कर, कशाला ऍडमिट होतो, तिथं पैसे जास्त लागतील असं. मग मी इकडे आलो. संध्याकाळी 6-7 ला आलो. डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर म्हटलं असं डॉक्टरने ट्रीटमेंट देतो म्हणून सुरू केले बा त्यांनी. त्याच्यानंतर मग ट्रीटमेंट सुरू असताना डॉक्टर म्हणे असं मी सोनोग्राफी केली. सोनोग्राफीत गॅस सापडला असं लिव्हरला. मग ते पहिले सूज झालेली आपले चिट्टीवाड म्हणे तुमची लिव्हर मोठी झाली. त्याच्यामुळे ते सोनोग्राफीमध्ये पडलं, लिव्हर मोठी झाली. मग मी घाबरलो जास्त. बरोबर. मग ते मित्राने सांगितल्यामुळे मी इथपर्यंत डॉक्टरकडे आलो. डॉक्टरची ट्रीटमेंट झाली. डॉक्टरनी मला कोणत्या तारखेला आले तुम्ही इथे माझ्या? तरी 2/8/2009 बरोबर. दवाखान्यात आलो संध्याकाळी 7 वाजता. बरोबर. डॉक्टर मग मला नाही होऊन जाईल बाबा. त्यानंतर किती दिवसानंतर फरक जाणवायला सुरुवात झाली तुम्हाला? ते औषधी सुरू घेतली. रात्री त्या दिवशी मला जास्त त्रास होत होता. रात्रीत मला किंचित नॉर्मल थोडासा फरक वाटला. बरोबर. आणि तिसऱ्या दिवशी मला व्यवस्थित वाटायला लागला. असं 8व्या 7व्या दिवशी थोडंसं एकदम व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर 1-1.5 महिन्याने पूर्ण विकनेसपणा गेला माझा. संपूर्ण गेला. आणि आता काळा पडून गेलेलो होतो. बरोबर. आता फ्रेश झाले. आता फ्रेश झाले. आणि ही ट्रीटमेंट किती दिवस चालली? तरी ते झाले ना 7-8 महिने चालले. बरोबर. तुम्ही रेग्युलर औषधं घेतले? हा, माझं रेग्युलर औषधी चालू होते सकाळपासून. जेव्हा पहिल्यांदा तुम्ही इकडे आले त्यावेळी केस टेकिंग किती वेळ चालली? 1.5-2 तास घेतले. त्याच्यात सगळं विचारणं झालं. काय काय विचारलं डॉक्टरने तुम्हाला? डॉक्टरने सुरुवातला सगळं मला आपण मानसिक काय कसं सुरुवात अशी होते तर तुम्हाला काय करायचं किंवा तुमचं आवड निवड सगळं ते किती दिवसापासून त्रास होतो ते सगळं विचारलं. हे सर्व हिस्ट्रीमध्ये झालं. त्याच्यानंतर मग सगळं विचारल्यानंतर वजन वगैरे सगळं मग फार लहानपणापासून तर बरोबर आतापर्यंत सगळं विचारणं. तेव्हा ती ट्रीटमेंट चालू झाली. मला कधी कधी असं डोक्यात पण दुखून यायचं. फ्रेश वाटत नव्हतं. नेहमी विचारात राहायचं. ते विचार आता कुठलेच राहिले नाही. एकदम शांत वाटतंय. त्याच्यामुळे मला फ्रेश झालेलं एकदम. एवढ्या म्हणजे 8-9 महिन्यात एवढा फ्रेश झालो मी. तर मला असं वाटतं मी नवीनच जन्माला आलो असं दिसतं मला. म्हणजे मला व्यसन काय होतं का? व्यसन होतं. मी पूर्वी दारू वगैरे घ्यायची. किती वर्ष दारू पिली तुम्ही? 3-4 वर्ष पिलो मी. 3-4 वर्ष. आता ते पूर्ण बंद आहे? पण आहे.
त्याच्यामुळे आता ते म्हणजे दारू 5-6 वर्षापासूनच बंद झाली हो. त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम मस्त ऍडमिट झालो. सांगता येत नाही भाऊ म्हणजे आपलं ट्रीटमेंट नसती होमिओपॅथिकची तर प्रॉब्लेम मोठा आला असता भाऊ. तिथं ऑपरेशन वगैरेच करावं लागलं असतं. बरोबर. पण माझे तेवढे खूप पैसे वाचले. बरोबर. जे बाहेर 40-50 हजार रुपये लागणार होते तिथं कमी याच्यात चालू. बरोबर. त्याच्यामुळे आता ट्रीटमेंट व्यवस्थित. म्हणजे तुम्ही 6 महिने पूर्ण ट्रीटमेंट घेतली. आता तुम्हाला असं वाटतं का तुम्ही पूर्ण बरे झाले आहात? नाही आता तर जवळजवळ 98-99% मला खूप चांगलं वाटतं. तुम्ही इतर पेशंटसाठी काय सांगू इच्छिता होमिओपॅथी बद्दल? मी सांगतो ना पेशंटला, माझ्यावरूनच सांगतो बा मी. तुम्ही जा पहिले ट्रीटमेंट घ्या, पहा तुम्ही व्यवस्थित औषध वगैरे घ्या, पैशांकडे पाहू नका. बरोबर. असं तसं बुवा. आणि तुम्हाला स्वतःला होमिओपॅथीवरती किती विश्वास आहे? मला झाला 100% विश्वास झाला मला. म्हणजे तुम्हाला काय वाटतं होमिओपॅथीचे औषधं जलद गतीने काम करतात की संथ गतीने काम करतात? ते म्हणजे संत बी करतात आणि जलद बी करतात. तुम्हाला काय जाणवलं, अनुभव काय आला? मला पहिले जलद याच्याने झाला. बरोबर. आणि नंतर मग हळूहळू क्लिअर होत. पूर्ण क्लिअर झाला. जसं हे बाकीचं जे मेडिसिन असतं ना त्याच्याने एवढं पण आपण म्हणतो ते लगेच फरक पडतो पण लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तोच प्रॉब्लेम चालू होतो. तुम्ही माझी होमिओपॅथीची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर ॲलोपॅथीचे औषधं घेतले का? नाही, कुठलेच घेतले. एकही औषध नाही घेतलं घेतले, काहीच घेतलं. तरी तुम्हाला त्रास झाला नाही? डॉक्टरांना नेहमी सांगायचो ना, डॉक्टर मुसळे डॉक्टर, मला आता असं झालं तसं झालं, तर मला एवढा त्रास व्हायचा. पण डॉक्टर म्हणे नाही नाही ते तुमची क्रिया चालू आहे. बरोबर. क्रिया होईपर्यंत औषधांची क्रिया चालू आहे तर तुम्हाला तसा त्रास स्वतः हे करावं लागेल. बरोबर. तर तुम्ही घाबरू नका बुवा. परंतु त्याचे फायदे तुम्हाला आता दिसतात? हा झाले 100% झाले. तुम्ही जर ते ऐकलं नसतं तर सांगता येत नाही बुवा काय झालं. बरोबर. एक तर मग ऑपरेशन झालं असतं किंवा डॉक्टर म्हणजे मोठं ऑपरेशनही टाळता आलं. त्याच्यामुळे आता तुम्ही याच्यासाठी बऱ्याच मोठमोठ्या डॉक्टरांचे पण सल्ले घेतले होते? सल्ले घेतले. बरोबर. त्याच्यामुळे नाही ना डॉक्टरांनी काय सांगितलं ना, मोठ्या डॉक्टरांनी लिव्हरला असं झालेली मोठी, त्याला बुवा तुम्ही असं करा तसं करा. मी नाही ऐकलं बुवा, मी मित्राचंच ऐकलं बा इकडे. बरोबर. त्याच्यामुळे मला पण पहिले पूर्वी होमिओपॅथिक विश्वास नव्हता, तो आता आलेला आहे मला. तुम्ही इतर पेशंटला काय संदेश देऊ इच्छिता होमिओपॅथी? त्यांना तेच सांगतो ना मी, ट्रीटमेंट घ्या तुमच्या आजारावर, काय तो आजारावर ट्रीटमेंट घ्या, मग तुम्हाला समजेल. तुम्ही पण माझ्यासारखे दुसऱ्यांना सांगणार. बरोबर. जावं डॉक्टरांकडे होमिओपॅथिक औषध घ्या. अशा किती जणांना तुम्ही सांगितलं होमिओपॅथी? जवळजवळ 15-20 लोकांना सांगितलं. त्यातले इथे किती आले? इथं आले ना 8-9 आले तरी. बरोबर. आता माझ्या मुलाचं पण तसंच झालं ना. मुलामध्ये काय फरक पडला? मुलामध्ये कम्प्लीट फरक पडला. तो आता त्याला डेंग्यू झाला होता. ते डेंग्यूमुळे तो सुस्त झाला होता. बरोबर. म्हणजे त्याला सुचत नव्हतं काही. बरोबर. म्हणजे जेवण करायचं नव्हता किंवा असं एकांत राहायचा बा. बरोबर. मी डॉक्टरांना सांगितलं, ती फाईलच दाखवली, पूर्ण ऍडमिट होता. मला त्या नेल्सन हॉस्पिटलला 80,000 रुपये लागून गेले. बरोबर. त्याच्यानंतर चांगला झाला तिथं, तर त्या जात नव्हतं ते औषधीचं त्याला हे झालं होतं, त्याच्यामुळे इफेक्ट जाणवला झाला. ॲलोपॅथिक औषधं मानवत नव्हते त्याला, त्याच्यामुळे ते आता तो क्लिअर झाला. ॲलोपॅथिक औषधांनी शाळेत सुद्धा सांगितलं, 10वीला होता तो, शाळेत सुद्धा सांगितलं त्याला नवीन आता परत बसवा, नंतर बसू, आता नको बसवा, हे ते म्हणजे असं मंद सारखं वाटायला लागलं. ते आता ते औषधी सुरू केलं डॉक्टरांकडे होऊन काय, तो एकदम क्लिअर झाला. त्याला किती टक्के मार्क्स पडले? त्याला 70 पडले बा. बरोबर. नाही डॉक्टर शाळेत बी सांगितलं ना, 39-40-45 भेटतील म्हणे. तुम्ही 2 वर्ष 1 वर्ष गॅप द्या. पण त्याची मानसिकता पाहिली मी. माझ्यावरून त्याला दिली ट्रीटमेंट, माझी जी चालू होती. तो जर अजून 1 वर्ष अगोदर जर सापडला असता ट्रीटमेंटला, 80-90 पर्यंत गेला असतो. तुमच्या फॅमिलीलाही खूप फायदा झालाय होमिओपॅथी ट्रीटमेंट. आणि माझ्या अंदाजे तुमची मिसेस सुद्धा इथे येतात. तिला पण चेहऱ्यावर काळे डाग पडतात. ते आता झाले 4 महिन्यापासून ट्रीटमेंट चालू केली. त्यांनाही इफेक्ट जाणवतो? होतोय, इफेक्ट होतोय पण तिच्यावर. तिलाही ऍसिडिटी वगैरे अशी होत होती. ते एकदम नष्ट झाली. माझी तर डबल होती. माझी तर तोंडातून गुळण्या पडायच्या ऍसिडिटी झाली का. तर त्या होमिओपॅथिक मध्ये आता मी जेलोसिनच्या गोळ्या खाऊन जायचो मी.
दिवसाला 8-8, 5-5 गोळ्या खाऊन जायचं. आता त्या पूर्ण बंद त्या आहे बंद आहे सगळ्या. आणि ऍसिडिटीच होत नाही. ऍसिडिटी होतच नाही. आता पूर्वी जर मसाल्याची भाजी किंवा वातुळ काही खाल्लं का बरोबर लगेच ऍसिडिटी व्हायची. आता काही खात नाही, मला ऍसिडिटी होतच नाही. तुमचं मानसिक संतुलन पण चांगलं आहे. मानसिक आता खूप एकदम स्थिर झालेलं आहे मी. असं वाटतं, मी बोललो ना, मला पूर्वी म्हणजे नवीन लहान बाळ कसं असतं बुवा, जन्माला आल्या ते कसं फ्रेश दिसतं. माझे विचार म्हणजे एवढे विचार बदलून गेले त्या औषधामुळे. म्हणजे सगळ्या म्हणजे मानसिकता जी तयार होते प्रबळ झाले, तर ती सगळी गेली बाहेर. म्हणजे एकदम निवांत, एकदम याच्यावर नंदनवन मध्ये फिरतो असं वाटतं मला. गुड. त्याच्यामुळे खूप फायदा झालाय मला. तुमच्या मानसिक स्थितीमध्ये काय फरक पडला? म्हणजे आता म्हणजे असं होतं माझं, मला कुठली गोष्टी सहन होत नव्हतं. सहन होत नव्हतं म्हणजे चिडून जायचो मी. कोणी काही मजा केली तरी चिडून जायचो, शिवीगाळ करायचो, मारहाण करायचो. बरोबर. त्याच्यामुळे मग डॉक्टरांना म्हणजे केव्हा म्हटलं याच्यावर आहे का काही, म्हणजे डॉक्टरच बोलले मला तुमचं असं असं. माझ्या त्या पिरियड पासून तर खूप खूप वेळ म्हणजे असं त्रास खूप झाला मला मानसिक. म्हणजे असं कधी सण पुढे कष्ट म्हणजे खूप त्रास होता मानसिक. त्याच्यानंतर डॉक्टरांना पण म्हणजे त्या स्टेटमेंटला बोलले डॉक्टर तुमचा स्वभाव पण चेंज होईल. बरोबर. स्वभावामध्ये चेंज झाला. औषधीचा म्हणजे तेच औषधीच होत्या. तर मला कधी कधी असा एवढा त्रास व्हायचा ना, तर समोरच्याला आता जाऊन मारून यायचं किंवा त्याला व्हायलेंट अग्रेसिव्ह वृत्ती म्हणजे राक्षस सारखी बुद्धी झालेली थोडक्यात म्हणायला. खूप त्रास झाला होता म्हणजे या असं या आजारामुळे आणि या परिस्थिती याच्यामुळे. तो आजपर्यंत मी पाहिला मी. आणि मला माझे मित्रमंडळी वगैरे कंपनीत साहेब लोक बी असे आमचे, ते पण मला बोलायला लागले अरे स्वभावामध्ये खूप बदल झाला. काय झालं? आणि पूर्वी मी दिसायला असं दिसायचो ना, तर आता माझं एवढं फ्रेश झालंय तर मला प्रत्येक वेळेस बोलतो तू काय खातो बोलतो रोज. बरोबर. असं सांगता बोल. तुम्ही त्यांना काय सांगितलं? त्यांना वाटलं काय नाही, मी असंच औषधी चालू केलेली आहे. कोणती? होमिओपॅथिकची. कुणाकडे? ते डॉक्टर मुसळे म्हटलं त्यांच्याकडे केलेली आहे, शिडकोत राहतात ते. तर त्याच्यामुळे मला एवढा इफेक्ट झालेला आहे. पण आता स्वभाव मला कोणी किती चिडवलं किंवा मारून मी बसला तरी मी चिडत नाही मग आता. आणि स्थिर झालेलं म्हणजे तुमचं प्रसंगावधान वाढलंय. त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला. तो एक तर मोठा फायदा झालेला आहे मला. तर एवढा फायदा झाला ना, आयुष्यात तो फायदा विसरणार नाही. म्हणजे मला सहनच नव्हतं कुठल्याच गोष्टीला नाही. सगळ्या गोष्टीला चिड 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 चिड. म्हणजे लोक जे म्हणतात की स्वभावावरती औषध नसतं. आहे औषध आहे त्याच्यावर. स्वभाव आहे औषध असं हेच ना. मग आपला स्वभाव म्हणजे हेच ना. बरोबर. चेंज करणं म्हणजे तो पूर्वीचा स्वभाव आणि आताचा खूप फरक झाला माझा. तर आता लोक पुढे काही बोलताना पुढे गेलं का अरे हा याच्यात एवढा फरक काय झाला रे. पूर्वी कसा दिसत होता, कसा बोलत होता, आता बोलायची मला म्हणजे कुठे असं बोलायची मी डेअरिंग वाढते. बरोबर. किंवा बस कुठे 10 लोकात बोलू शकतो व्यवस्थित असं. तर ते चिडचिड स्वभावामुळे मी पहिले बोलू शकत नव्हतं, चिडून जायचं. मग बोलायचं सगळं तिथून पूर्ण मित्रमंडळी बी येऊन जायचं, अवधी होतो हाच दिसतो. तर तेच आता मला म्हणतो तू काय चेंज झाला. बरोबर. त्याच्यामुळे डॉक्टरांकडे मुसळे डॉक्टरांकडे मी ट्रीटमेंट घेतली. म्हणून तुम्ही सांगू इच्छिता की होमिओपॅथी सर्वात चांगली. थँक्यू.